हॅलो, कसे आहात सगळे? मी श्वेता आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा यूट्यूबचा प्रवास, जो की मी 2020मध्ये युरोपमधील डेन्मार्क या कंट्रीतून सुरू केला होता। त्याआधी थोडं माझ्याबद्दल सांगते। माझं नाव श्वेता, वयाची 40 आत्ता सध्या सुरू आहे। 2006मध्ये माझं ग्रॅज्युएशन, माझी डिग्री कंप्लीट झाली आणि त्यानंतर माझं लग्न ठरलं। 20व्या वर्षी माझं लग्न झालं। लग्नानंतर मी पुण्यात आले, 2 वर्ष जॉब केला पुण्यात। त्यानंतर माझी प्रेग्नन्सी आणि डिलेवरीनंतर मी जॉब सोडला आणि मुलाला आम्हाला डे केअरमध्ये ठेवणं पटत नव्हतं। त्यामुळं मुलगा 2 वर्षाचा झाल्यावर मी औंध ITIमधून ॲडव्हान्स ब्युटिशियनचा कोर्स केला। 5 ते 6 वर्ष स्वतःचं सलून प्लस लेडीज शॉपी रन केली। त्या काळात मिस्टरांना परमेश्वराच्या आशीर्वादामुळं, कृपेमुळं ऑनसाईटला म्हणजेच युरोपला जाण्याची कंपनीकडून संधी मिळाली। त्यानंतर आम्ही 4 ते 5 वर्ष युरोपमधील डेन्मार्क या कंट्रीमधील कोपेनहेगन या सिटीमध्ये राहिलो आणि मग तिथे असताना मी यूट्यूब चॅनल सुरू केले। मी लोकांचे यूट्यूब व्हिडिओ बघूनच सगळं काही शिकत गेले की चॅनल कसं काढायचं, ते कसं ग्रो करायचं, त्याचा जो क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर जी प्रोसेस काय आहे, आपलं चॅनल रिव्ह्यूमध्ये कसं पाठवायचं, बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला A to Z या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ थ्रूच आपल्याला शिकायला मिळतात। बरेच क्रिएटर आहेत जे की हे व्हिडिओ बनवतात। त्यानंतर माझा जो चॅनल आहे तो 7 महिन्यानंतर मॉनिटाईज झाला। माझं कुकिंग चॅनल होतं, फेसलेस होतं। मी फक्त तिथले कुकिंगचे व्हिडिओ जे होते ते माझे मी दाखवायचे आणि स्वतःच एडिटिंग आणि सगळं अपलोडिंग वगैरे सगळं मी शिकले होते आणि ते सगळं मी माझ्या फोनमधूनच करत होते। तर पण व्ह्यूज तेवढे येत नव्हते आणि खरंच बरेच वेळा खूप डिमोटिवेट व्हायचं। डिमोटिवेट झाल्यामुळं मग बरेच वेळा व्हिडिओ टाकणं व्हायचं नाही। पण तुम्हाला खरं सांगते, यूट्यूबवर ग्रो व्हायचं असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी, हार्डवर्क आणि पेशन्स हे 3 मंत्र फॉलो केले पाहिजेत बरं का। तरच तुम्ही चॅनलवर तुमचं जे आहे ते ग्रो करू शकता आणि यूट्यूबवरती तग धरू शकता। तर त्यानंतर मी हे 3 मंत्र लक्षात ठेवले आणि वरचेवर व्हिडिओ टाकत राहिले आणि माझा हा यूट्यूबचा मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम, हा क्रायटेरिया माझा फक्त एका व्हिडिओमध्ये पूर्ण झाला, जो की व्हिडिओ आहे अंडा ब्रेड पॅटीस, जो माझ्या चॅनलवर तुम्ही अजूनही गेलात तरी वरच दिसेल तुम्हाला तो। आणि हा एकच व्हिडिओ जो आहे की तो इट वॉज गेम चेंजिंग व्हिडिओ। खूप सबस्क्रायबर दिले आणि माझा वॉच टाईम देखील पूर्ण झाला। त्यानंतर माझं चॅनल रिव्ह्यूमध्ये गेलं, ते छान मॉनिटाईज झालं। मॉनिटाईज झाल्यानंतर देखील पेमेंट हवा असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं जरुरीचं आहे चॅनलवरती। माझा अजूनही आता 5 वर्षाच्या जर्नीमध्ये एक हार्डली 4 ते 5 वेळा पेमेंट आला असेल आणि तुम्हाला खरं सांगते गेल्या 1-2-3 महिन्यापासून मी कन्सिस्टन्सी ठेवायला लागली आहे आणि मला खरंच यातून खूपच बेनिफिट व्हायला लागले आहेत। ॲफिलिएट मार्केटिंग मी शिकलेली आहे। रोज तुम्हाला यातून नवीन काहीतरी शिकायला लागतं। ॲज अ तुम्ही करिअर म्हणून यूट्यूबकडे बघणार असाल तर तुम्हाला रोज या फील्डशी अपडेटेड राहावं लागतं। आणि मग गेल्या 1 वर्ष 2 वर्षात ना माझे असेच 5-6 वेळा 1-2 व्हिडिओ असेच व्हायरल जात राहिले आणि माझे सबस्क्रायबर वाढत राहिलेले आहेत। तर मॉरल ऑफ द स्टोरी ही आहे की यूट्यूब सुरू करायचं जे कोणी विचार करत असेल तर बनवा व्हिडिओ, सुरू करा चॅनल, हार्डवर्क, कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हा मंत्र फॉलो करा आणि ओरिजिनल कंटेंट द्या। इकडून कॉपी आणि डाउनलोड करून स्वतःच्या चॅनलवर अपलोड करू नका, कारण याचा काही उपयोग होणार नाही। कधी ना कधी कॉपीराईट स्ट्राईक येणार आहे आणि तुमचं चॅनल जे आहे ते त्याचा दी एंड होणार आहे। ना तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार, ना त्यातून कोणतं इन्कम सुरू होणार आहे। त्यामुळे शक्यतो ओरिजिनल स्वतःचा कंटेंट द्यायचा प्रयत्न करा। मी अजूनही शिकते आहे, जितकं शिकाल तितकं कमी आहे या फील्डमध्ये आणि सतत तुम्हाला अपडेटेड राहावं लागणार आहे। रोज नवीन अपडेट येत राहतात, यूट्यूबकडून मेल येत राहतात, त्यातून बरंच तुम्हाला शिकता येण्यासारखं आहे। आता मी हे नवीन ॲफिलिएट प्रोग्राम जो सुरू झाला आहे तो मी शिकलेली आहे। बरेच लोक हे खूप आधीपासून करतायत, पण आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा आपण सुरू करायचं आणि असंच प्रयत्न करत एक स्टेप आपण पुढे जात राहायचं।
तर मी यूट्यूबच्या पेमेंटमधून काय खरेदी केली आहे, तर मी S24 हा फोन बाय केलेला आहे. परवाचा जो ब्लॅक फ्रायडे सेल होता त्यातून घेतलेला आहे आणि स्वकमाईतून एखादी एवढी मोठी गोष्ट खरेदी करण्याचा आनंद काही औरच आहे. आणि हा फोन मी माझ्या यूट्यूबच्या कामासाठी खरेदी केलेला आहे. 5 वर्षाच्या जर्नीमध्ये मी माझा जो रिअलमीचा फोन होता त्यानंच शूट व्हिडिओ एडिटिंग आणि अपलोडिंग सगळं काही त्यानंच बघत होते. पण मला आता स्पेसचा प्रॉब्लेम आहे, पुन्हा क्लिअरिटी हवी आहे व्हिडिओंना, त्यासाठी मी हा फोन खरेदी केलेला आहे. तर आता याच्या पुढचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते मी या फोनने शूट करणार आहे. तर बरेच लोक मला इंस्टाग्रामवरती विचारत असतात की तुम्ही हे विश लिंक काय करताय आणि याचे लिंक कशा तुम्ही एवढ्या लोकांना देता. तर एवढ्या लोकांना मॅन्युअली एवढ्या लिंक देणं अजिबात पॉसिबल नाही आहे. त्यासाठी एक ॲटोमेशन आहे आणि त्या थ्रू सगळ्यांना DMमध्ये आपोआपच लिंक जातात. तर ते पण शिकावं लागतं आणि जितकं शिकाल तितकं कमी आहे आणि हे सगळं शिकायला आपल्याला यूट्यूबवरच मिळतं. तर तुमच्यापैकी कोणी विचार करत असेल तर जरूर सुरू करा, लवकरात लवकर सुरू करा. आणि जसं जसं आपण पाण्यात पडू तसं तसं आपल्याला शिकता येईल, पोहता येईल आणि नवीन नवीन या गोष्टी आपण घरच्या घरी घरातली सगळी कामं करून आपण आपलं हे काम देखील करू शकतो. बऱ्याच लोकांना वर्क फ्रॉम होम करायचं असतं पण ते कसं करायचं हे माहीत नसतं. तर आता बऱ्याच गोष्टी या ॲडव्हान्स झालेल्या आहेत. आपण सतत त्या ॲडव्हान्स गोष्टी शिकत राहणं गरजेचं आहे. तर चला, आजचा हा व्हिडिओ होता माझ्या यूट्यूब जर्नीबद्दल सांगण्याचा आणि सोबतच आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे. पूजा देखील झालेली आहे मांडून. त्या देखील मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर मला जरूर कमेंट करा, मेसेज करा. मी तुम्हाला नक्की माहिती द्यायचा प्रयत्न करीन. आणि ही जी साडी आहे लक्ष्मीसाठीची मागवलेली, ही मी काजल क्रिएशनवरून मागवलेली आहे, ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, इन्स्टाला पेज आहे आणि त्यांच्याकडूनच मी या साड्या ऑर्डर केलेल्या आहेत. खूप छान क्वालिटीमध्ये रिसीव झालेल्या आहेत. चला तर मग पुन्हा भेटू. बाय.